माय लॉर्ड, कायदेशीर वारसा हक्कानुसार या मालमत्तेचे हक्क माझ्या अशिलालाच मिळायला हवेत. कागदपत्रे हेच सिद्ध करतात. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम, जय हिंद. मित्रांनो, आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की 4 भाऊ आहेत आणि एक बहीण आहे. वडिलांचे 4 प्लॉट आहेत आणि त्या 4 प्लॉटमध्ये वडील वारलेले आहेत आणि जी एकुलती एक बहीण होती ती सुद्धा मयत झालेली आहे. तर त्या मयत झालेल्या बहिणीचे जे वारस आहेत तर त्या वारसांना कायद्याने त्या प्लॉटमध्ये हक्क मिळू शकतील का? आता याबद्दल आपण अनेक व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत, परंतु बऱ्याच जणांना प्रश्न जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने पडतो. नाती वेगवेगळे असतात, विषय वेगवेगळे असतात, परंतु कायद्याची जी मूळ बेस आहे, संकल्पना आहे ती सेम आहे. आपण त्याला कोणत्याही अँगलनं, कोणत्याही नात्याच्या संदर्भातनं किंवा कोणत्याही अँगलनी त्याच्यावर फोकस टाकला तर आपल्याला जो मेन कायद्याचा गाभा आहे तो समजून घेतला पाहिजे. तो म्हणजे मिळकत ही वडिलांची आहे. या केसमध्ये हे ॲडमिटेड आहे. वडिलांनी त्या 4 प्लॉटबद्दल कोणत्याही तब्दील करण्याबाबतचा दस्त लिहून ठेवलेला नाही, उदाहरणार्थ मृत्यूपत्र वगैरे. आणि त्यामध्येही वडिलांनी जो ते 4 प्लॉट घेतले तर ते 4 प्लॉट विकत घेत असताना वडिलांचा सोर्स ऑफ इन्कम काय होता, वडिलांचं उत्पन्नाचं साधन काय होतं, हे या केसमध्ये खूप मॅटर करतं. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर वडील जर का शेती करत असतील आणि ती शेती जर का एकत्र कुटुंबाची वडवडिलार्जित मिळकत असेल तर त्या वडिलार्जित मिळकतीच्या उत्पन्नातून किंवा त्या जॉईंट फॅमिलीच्या उत्पन्नातून, एखादा जॉईंट फॅमिलीचा बिझनेस आहे, एखाद्याला शेती नाही परंतु मुलं आणि वडील हे जे आहेत ते सगळे मिळून जे आहेत ते बिझनेस करतायत, त्यांची जॉईंट फॅमिली बिझनेस करते, तर त्या जॉईंट फॅमिलीच्या इन्कममधून जर का हे प्लॉट घेतलेले असतील तर त्यामध्ये ऑफकोर्स सगळ्या जे वारस आहेत ते मयत झालेल्या व्यक्तीचे, तर त्या सर्वांना हिस्सा कायदेशीर जो आहे प्रत्येकी समान शेअर जो आहे तो मिळतो. आणि जर का ती मिळकत स्वकष्टार्जित असेल आणि वडिलांनी त्याच्या विल्हेवाटीबद्दलचा काही मृत्यूपत्राचा दस्त करून जर का ते मयत झालेले असतील तर ज्यांच्या नावे केले त्यांना मिळते. परंतु प्लॉट जशीच्या तसे वडिलांच्या नावावर आहे आणि वडील मयत झाले त्यावेळी निश्चितपणे वारसा कायदा हा लागू होतो. आणि त्यानंतरची पुढची स्टेज म्हणजे या केसमध्ये विशेषतः की 4 भाऊ आहेत, 4 प्लॉट आहेत आणि एक बहीण होती ती मयत झालेली आहे. तर या परिस्थितीमध्ये बहिणीला सुद्धा तिचा जो आहे तो 5वा हिस्सा मिळतो आणि त्या 5वा जो हिस्साची जे काही क्षेत्र येईल त्या क्षेत्रामध्ये बहिणीचे जेवढे वारस आहेत तर त्या बहिणीच्या सर्व वारसांमध्ये मिळून तो 5वा हिस्सा जो आहे तो दिला जातो. असं नाही की बहिणीचे 4 वारस आहेत आणि हे 4 भाऊ म्हणजे प्रत्येकी एक अष्टमांश होतो, असे हिस्से नाहीत पडत. तर भाऊ आणि बहीण यांचे समान पडतात आणि बहिणीला जे क्षेत्र मिळालेलं असेल तर त्या क्षेत्रामधून संपूर्ण वारसांकरता म्हणून तो बहिणीचा एक जो हिस्सा आहे तो मिळू शकतो. त्यामुळं केवळ बहीण मयत झालेली आहे, मिळकत जी आहे ती वडिलांची आहे आणि वडील कोणताही दस्त न करता मयत झालेले आहेत, त्यामुळे वारसा हक्काने भावाला जशी मिळकत मिळू शकते तशी बहिणीला सुद्धा मिळू शकते. आणि बहीण जर मयत असेल तर बहिणीच्या वारसांना सुद्धा ती मिळकत वारसा हक्काने मिळू शकते. आणि बऱ्याच वेळा असं होतं की बहीण लग्न झालेली असते, ती वेगळ्या गावी असते आणि जेव्हा वडील मयत होतात त्यावेळी भाऊ असतील किंवा कुटुंबातील जे पुरुष असतील ते काय करतात की आम्हीच एवढे वारस आहे म्हणून उतार्यावर नावं लावतात आणि त्या बहिणीचं नाव ड्रॉप करतात, म्हणजे ॲज अ लिगल हेअर म्हणून त्या ठिकाणी एंट्री करण्याचं. तर त्या परिस्थितीमध्ये जरी उतार्यावर जरी बहिणीचं नाव वारस म्हणून लावलेलं नसलं, ते वगळलेलं असलं, केवळ उतार्यावर नाव भावाभावांनी मिळून लावलं म्हणजे त्या बहिणीचा हक्क हिस्सा संपुष्टात येत नाही. आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की मिळकतीच्या उतार्यावर नाव असणं किंवा नसणं यावरून हिस्सा ठरत नाही. बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीचं उतार्यावर नाव असतं परंतु त्यामध्ये अनेक जणांचे हिस्से असतात, इतरांचं नाव नसतं. आणि बऱ्याच वेळा उतार्यावर नावच नसतं परंतु हिस्सा असतो. त्यामुळं एकदा कायद्याने हक्क प्राप्त झाले की ते ज्याला हक्क प्राप्त झालेले आहेत त्या व्यक्तीने ते सोडून दिल्याशिवाय किंवा कोणत्या तरी रजिस्टर दस्ताने तब्दील केल्याशिवाय ते जाऊ शकत नाही. त्यामुळे उतार्यावर कोणाचं नाव लावलं, उतार्यावर कोणाचं नाव लागलं आणि त्यांनी ती मिळकत जर का दुसऱ्या कोणाला अन्य त्रयस्थ व्यक्तीला ट्रान्सफर केली, मीच ह्या मिळकतीचा मालक आहे असं म्हणून, तरी सुद्धा
ज्यांचे कायदेशीर हक्क आहेत, जसं की या केसमध्ये बहिणीचा शेअर आहे वारसा हक्काने, तर तो जाऊ शकत नाही. त्यामुळे जेव्हा खरेदीदारांसाठी सुद्धा महत्त्वाची सूचना आहे की आपण जेव्हा एखादी मिळकत खरेदी करता, तर ती मिळकत जर वारसा हक्काने मिळालेली असेल, त्यांच्यापैकी कोणी वारस ती मिळकत विक्री करत असतील, मूळ जर वडिलार्जित मिळकत असेल किंवा वडिलांची खरेदी असेल आणि वडिलांनी कोणताही दस्त न करता जर ते मयत झाले आणि नंतर वारस म्हणून नावं लागलेले असतील, तर वारस किती आहेत आधी चौकशी करा. सर्व वारसांची त्या ठिकाणी नोंद झाली आहे का याची खात्री करा. कोणी वारस तर मिस झालेलं नाही का याची खात्री करा आणि नंतरच त्या मिळकतीची खरेदी करा, म्हणजे आपली फसवणूक होणार नाही. बऱ्याच वेळा आपण उतार्यावर एका व्यक्तीचं नाव असतं आणि आपण सर्व मिळकत घेऊन टाकतो आणि त्यानंतर ज्यांचे हक्क आहेत ते नोटीस देतात, आमचा याच्यामध्ये हक्क आहे, आमचा याच्यामध्ये हिस्सा आहे आणि तो हिस्सा आम्हाला वाटप करून द्यावा नाही तर आम्ही कोर्टामध्ये जाऊन वाटपाचा दावा दाखल करू. आणि ते करतात सुद्धा, कारण त्यांचे त्याच्यामध्ये लिगली राईट्स असतात आणि ते लिगली राईट्स जे आहेत ते उतार्यावर नाव असलेल्या एखाद्या व्यक्तीने विक्री केलेले असतात. त्यामुळे ही काळजी जी आहे ती आपण घेतली पाहिजे. आपण कायदेशीर बाजू नेमकी काय आहे, कायद्याची पोझिशन नेमकी काय आहे, त्या मिळकतीमध्ये कोणाचा किती हिस्सा आहे, जो व्यक्ती आपल्याला विक्री करतोय त्याचा त्याच्यामध्ये किती शेअर आहे, जो आपल्याला व्यक्ती विक्री करतोय त्याला ती संपूर्ण मिळकत विक्री करण्याचे राईट्स आहेत का, या सर्व गोष्टी आपण पाहून, कागदपत्र पाहून मगच व्यवहार केला पाहिजे. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल. साध्या सोप्या भाषेमध्ये मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येतील, आम्ही व्हिडिओ पोस्ट केला हे आपल्याला कळेल. आणि आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला हाईप नावाचे कलरचे बटन दिसेल, स्टार आणि कलरचे सप्तरंगी, त्यालाही क्लिक करा. आपण ते बटन क्लिक करण्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. आपण ते बटन क्लिक केल्यानंतर मात्र व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आपण जर या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फेसबुक आणि इंस्टाग्रामवर प्रोफाईलला आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे जर का कोणाच्या मनामध्ये अशा छोट्या छोट्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये काही गैरसमज असतील किंवा माहिती नसेल कोणाला, तर त्याची माहिती सर्वांना होईल, ज्यामुळे आपल्याला भविष्यकाळामध्ये चुका होणार नाहीत. चुका झाल्यामुळे निष्कारण कोर्ट कचेरी करावी लागणार नाही आणि कोर्ट कचेरीमध्ये जाणारा वेळ आणि पैसा सुद्धा वाचू शकेल. धन्यवाद.